आमच्या जनावरांना जगायला चारा मिळेल का? चारा यावर्षी पुरंदर तालुक्यात अतिअल्प प्रमाणात पाऊस झाल्याने पावसाळ्यापासून तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। पुरंदर तालुक्याच्या सर्व गावांमध्ये पावसाळ्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, कडवळ, हत्तीघास, मेथीघास आदी पिके जळून खाक झाली होती। त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची एकमेकांच्या नातेवाईकांकडे चारा मिळेल का चारा याबाबत शोधाशोध सुरू असल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात दिसत आहे। पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता, मात्र मध्यंतरी वाढलेल्या दुधाच्या दरामुळे तरुण वर्ग दूध व्यवसायाकडे वळाला होता। दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्वाचा घटक आहे, तथापि दुधास योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून सद्यस्थितीला बाहेरील तालुक्यातून चारा विकत आणून पशुधन वाचवण्यासाठी पशुपालक धडपड करीत आहेत। यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसह दुधाचा उत्पादन खर्च देखील सुटत नाही। पावसाळा सुरू झाल्यानंतर खरीप हंगामात बहुतांश शेतकरी मका, बाजरी, कडवळ, हत्तीघास, मेथीघास आदी पिकांची लागवड अनेक शेतकरी वर्गाने केली होती। या पिकांपासून उत्पादन कमी मिळते तरी चालेल, परंतु जनावरांसाठी वर्षभर लागणारा चारा उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा पशुपालक शेतकऱ्यांना दरवर्षीच असते। मात्र यावर्षी अपेक्षाचा हा भरमनिरास झाला, कारण चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस थोडाफार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून मका, बाजरी, कडवळ, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली। मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने व सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने नद्या, नाले, ओढे, तलाव, बंधारे, विहिरींनाही पाणी आले नाही। परिणामी या पिकांना पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून खाक झाली आहेत। त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच, परंतु केलेला खर्चही निघाला नाही। तर रब्बीच्या पेरण्या करण्याच्या तयारीत शेतकरी होता, मात्र विहिरींची पाणी पातळी कमालीची घटल्याने ज्वारी, मका तसेच घासवर्णीय पिके पाण्याअभावी करपून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांकडे पशुधनाच्या चाऱ्यांची शोधाशोध करीत असलेले पाहावयास मिळत आहे। जनावरे जगवण्यासाठी चारा म्हणून जनावरांना ऊस देण्यात येत असून दुसरे कोणतेही हिरवी पिके जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध होत नाहीत। पाणलोट क्षेत्रातील तसेच ज्यांच्याकडे जनावरे नाहीत अशा शेतकऱ्यांकडे मका, कडवळ पिकांचा चारा उपलब्ध आहे, परंतु हा चारा मिळविण्यासाठी मका, कडवळ काढणी, कापणी करण्यासाठी लागणारी मजूर शेतकऱ्यांनाच घ्यावी लागते। यासाठी एकरी किमान 6 ते 7 हजार रुपये खर्च येतो। एका एकरात साधारणतः 1.5 ते 2 ट्रॉली चारा उपलब्ध होतो। जनावरांना चाराही उपलब्ध होऊ न शकल्याने जनावरे कशी सांभाळायची याबाबत चिंता अनेक पशुपालक शेतकऱ्यांनी दौंड, बारामती, पुरंदर व भोर तालुक्याच्या सीमेवर काही गावातील तसेच पुणे, सातारा जिल्ह्यातील सीमेवरील गावातील नातेवाईकांकडे चारा मिळवण्यासाठी शोधाशोध सुरू असून मिळेल त्या किमतीत चारा जमा करण्यासाठीची लगबग सुरू आहे। वाहतूक खर्च बघता 5 ते 6 हजार रुपयापर्यंत एक ट्रॉली चारा उपलब्ध होत असल्याने शेतकरी सांगतात। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।